मित्रांनो, काही वेळेला काही निर्णय घेताना ते लोकहिताचे असले, एखाद्या क्षेत्र, एखादा प्रदेश, एखादा विभाग यांच्या विकासाकरता, प्रगतीकरता, उत्कर्षाकरता, तिथल्या लोकांच्या भल्याकरता आणि चांगल्या भावनेने, चांगल्या भूमिकेतून, विधायक भूमिकेतून घेतलेले असले तरी जर त्याचा राजकीय विरोधक ऐन निवडणुकीमध्ये काय म्हणतात त्याला विध्वंसक पद्धतीने निगेटिव्ह नॅरेटिव्ह मांडून विचका करणार असतील आणि संकटात लोटणार असतील तर तो निर्णय त्यावेळेला घ्यावा का न घ्यावा असा प्रश्न मी आज आपले मित्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, एकच उपमुख्यमंत्री राहिलेत आता, अजितदादा काही उपमुख्यमंत्री राहिले नाहीत माझ्या मते. ते आहेत कागदोपत्री, पण त्यांना आता उपमुख्यमंत्री कोणी मानतच नाहीत. भाजपवाले मानत नाहीत, शिंदेवालेही मानत नाहीत. कोण देखलं हे आहे. अजितदादांची अवस्था न घरका न घाटका झाली आहे. मी नाही म्हणणार हो असं, म्हणतानाच माझ्या लक्षात येईल नाही, घरका न घाटका, ते घरका आहेतच, पवारांचेच आहेत ते शेवटी, किती दाखवलं तरी. हे तर गनिमी कावा आहे शरद पवारांचा. मग अशी ट्रोजन हॉर्स असा एक शब्द वापरला एका व्हिडिओमध्ये, तो गनिमी कावा आहे शरद पवारांचा. राष्ट्रपती राजवट उठवण्याकरता एकदा त्यांनी हा वापरलेला आहे. गंमत अशी की तेव्हाही फसलेले भाजप नेते पुन्हा याही वेळेला फसतायत बरं का. विशेष आहे, गंमत आहे की एकदा फसवलं माणूस दुसऱ्यांदाही फसवलं. म्हणजे ते येतं ना पेपरला की काय त्याला 3दा फसवलं का 5दा फसवलं. मी म्हणतो अरे येड्याला, एकदा फसवलं तर कळलं नाही की हा माणूस फसवतो. पण आहे बाबा शरद पवारांवर भाजपवाल्यांची, भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांची श्रद्धा आहे. अजित पवारांबद्दल पण त्यांना काय प्रेम आहे, पुतना मावशीचं प्रेम असायला हवं होतं, ते खऱ्या मावशीचं. म्हणजे तो कृपाशंकर म्हणतो ना, माय मरो मावशी जगो. आता गंमत अशी की त्याचा पण आता जाता आता विषय निघाला म्हणून सांगतो की कृपाशंकर हिंदी भाषिक म्हणून मंत्रिमंडळात तो जागा मागतो. उत्तर प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतो. उत्तर प्रदेशमध्ये गेले 2 वर्ष तो यांच्याकडे लांगुल चालन करत बसला होता, आदित्यनाथांकडे. त्याला राज्यसभा हवी होती, पण ती काही मिळाली नाही. तो लोकसभेला उभं केलं, जौनपूरमधून, त्याच्या गावातून उभं केलं, त्याचा पराभव झाला. आता पराभव झाल्यावर इथे परत तो उत्तर भारतीय कोट्यामधून, मुंबईमधून, भाजपमधून निवडणूक लढवणार आहे विधानसभेची. प्रॉमिस झालाय, त्याची तयारी सुरू झाली. आता गंमत अशी की त्याच्यावर हा शिक्का बसलेला आहे उत्तर भारतीयांच्या ह्याचा. पण सरकारच्या संदर्भामध्ये सुद्धा असं होतं की काही वेळेला तुम्ही काही निर्णय जे घेतात ते तुम्हाला वादात लोटतात. आता एक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. आतापर्यंत जातीय पद्धतीने एखाद्याकडे अनुसूचित जाती जमाती विभाग असतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर कधीपासून वक्फ हा विषय मंत्रिमंडळामध्ये मंत्र्याचा. काही मंत्री तर मुसलमान होते, त्यांना दुसरं कुठलं खातं न देता फक्त अल्पसंख्याक याचं खातं दिलं होतं, आठवत आहे ना तुम्हाला. पण अल्पसंख्याकांचं वेगळं खातं निर्माण केलं म्हणून कधी कुणी काही बोंब मारली नाही. पण आता जो निर्णय घेतलाय महाराष्ट्र सरकारने की मुंबई करता, महामुंबई करता म्हणजे MMRD एरिया जो आहे त्याच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय ते करणार आहे. मी हे बोलतोय ना त्यावेळेस जस्ट तो निर्णय टीव्हीवर आलेला आहे. अजून संजय काय कोणी बोललेले नाहीये. पण बोलणार, उद्धव ठाकरे बोलणार, तडाखेबंद बोलणार. मुंबई स्वतंत्र करण्याच्या मोदी शहांच्या डावाचा एक भाग म्हणून महामुंबई करता वेगळं मंत्रालय तयार होते आहे. सावधान मराठी माणसा, सावधान मराठी माणसा, सावधान. 100% स्वतंत्र करा तुम्ही मंत्रालय, पण त्याला अशा पद्धतीने तुम्ही करू नका की एक स्वतंत्र मंत्रालय केवळ महामुंबई करता, स्वतंत्र मंत्री. आता तुम्ही पालकमंत्री दिलाय ना बाबा. अरे नुसत्या मुंबईचे 2 तुकडे करून तुम्ही दक्षिणचा वेगळा आणि उत्तरचा वेगळा केलायत ना. मग ते पालकमंत्र्यांना द्या ना ऍडिशनल जबाबदारी. महामुंबईचं काय जे तुम्हाला करायचं आहे त्याची जबाबदारी द्या. महामुंबईसाठी वेगळं खातं तुम्ही म्हणाल्यावर, मी आता बोलतोय ना तोपर्यंत टीव्ही बघा. आता मी तुमच्या हातात हा व्हिडिओ येईल ना, तो मला वाटतं आता संध्याकाळी रात्री येईल बहुतेक, कारण आम्ही दुपारी काहीतरी किती वाजले, 3 वाजले ना, आता 3 वाजता करतोय. अजून काही टीव्हीवर नाही. पण तुम्ही बघा संध्याकाळपासून महामुंबई करता मंत्रालय, याचा अर्थ मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव, कारस्थान, षडयंत्र, अदानींना मुंबई विकणार सुरू होईल. आता अदानीच मुंबईचे राज्यकर्ते सुरू होईल. आता मुंबई तोडण्याचा डाव आज प्रथम मुंबईला महामंत्रालय देणार,
त्यानंतर ती केंद्रशासित करणार, त्यानंतर ती महाराष्ट्रापासून तोडणार. ऐन निवडणुकीच्या वेळेला वसंतदादांनी असा एकदा बोलून घात केला होता. घात कसे करतात आपल्याच पक्षाचे याचं उदाहरण आहे. ज्यावेळेला त्यांना मुरली देवरांना पराभूत करायचं होतं, मुंबईमधून नामशेष करायचं होतं, त्यावेळेला वसंतदादा पाटलांनी, ज्येष्ठ श्रेष्ठ असं काँग्रेसचा नेता, त्यांनीच काँग्रेस बुडवण्याकरता मुंबईमध्ये, हे सगळेजण या पापाचे धनी असतात वेळोवेळी. आणि हे मी गेली 50 वर्ष 55 वर्ष जवळ, फारच अल्प काळामध्ये मी माझ्या वयाच्या सुरुवात केली आहे. 75 वर्षाचा आहे. 55 वर्ष मी काम करतोय पत्रकारितेमध्ये आणि पहिल्यापासून यदुनाथ थत्यांचा पुतणे असल्यामुळे मला हाय लेव्हल पॉलिटिक्समध्येच प्रवेश मिळाला डायरेक्ट. मी खालच्या पॉलिटिक्समध्ये कधी गेलोच नाही. वसंतदादा पाटलांनी मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव असू शकतो असं ऐन मला वाटतं मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेला, कम विधानसभेच्या मला आठवत नाही, पण महापालिकेचे पण असू शकेल एखाद्या म्हटलं मला आले. आणि साथ झाली काँग्रेस, कारण हाच मुद्दा शिवसेनेने उचलला आणि तो वसंतदादांनी बाळासाहेबांनी मिळून संगनमत करून तो वसंतदादांनी मांडला. त्यांना शिवसेना यायला हवी होती मुंबईमध्ये, मुरली देवराचं राज्य नको होतं इथे, म्हणून त्यांनी ऐनवेळेला बाळासाहेबांना मदत करण्याकरता कुणी कुणी विरोधी राजकारण्यांनी काय केलं याच्या हकीकती आहेत. कारण 6 मुख्यमंत्र्यांचा असा मी मित्र होतो, मीडिया मित्र होतो म्हणा, की त्यांच्याशी कुठेतरी नातं होतं माझं त्यांचं. कधी भावनिक होतं, कधी वैचारिक होतं, कधी आर्थिक पण होतं, खरं. पण वसंतदादांनी घात केला होता. असं कुणी कोणाच्या पाठीत शिरा खुपसला वगैरे म्हणूच नाही. प्रत्येकाने दुसऱ्याच्या पाठीत संधी आल्यावर केलेलंच आहे. मुंबईतून काँग्रेस नष्ट व्हावी म्हणून वसंतदादा पाटलांनी विधान केलं ना, की मुंबई तोडण्याचा डाव असेल तर आम्ही सफल होऊ देणार नाही. झालं ना, गेलं मुरलीधराच्या भाराच्या भावात. आज स्थिती अशी आहे की हा जो निर्णय झाला मुंबईसाठी मंत्रालय स्वतंत्र करण्याचा, महामुंबईसाठी, हा घातक आहे. खरं म्हणजे विधायक आहे, खरं म्हणजे प्रगतिशील आहे. मुंबई आणि मुंबईचं परिसर याचं कल्याण करणार आहे, प्रगती करणार आहे. एक औद्योगिक राजधानी आहे, तिला आंतरराष्ट्रीय दर्जा द्या. आताच काही आले होते पाहुणे आपल्याकडे, त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या, महाराष्ट्राचे करार मदार झाले. ही कल्पना त्यांची पण असू शकते की तुम्ही मुंबई करता वेगळं मंत्रालय करा, असू शकते. म्हणजे आम्हाला मग त्यांच्याशी केलं की वन विंडो म्हणतात तसं त्या मंत्रालयाशी केलं की सगळ्या महामुंबईचा कारभार आम्हाला हे करता येईल, मदत करता येईल म्हणून, सुद्धा सांभाळता येणार म्हणून आहे. पण मी तुम्हाला सांगतो, विरोधी पक्ष याचं प्रचंड भांडवल करणार आणि ते अंगाशी येणार. आता उद्या हल्ले आणि परवापासून खुलासे की नवं मंत्रालय करणार म्हणजे काय मुंबई तोडण्याचा जो डाव नाहीये, उलट मुंबईचा विकास करण्याचा आहे. मग ते म्हणतील ठीक आहे, मग एव्हरी डिव्हिजन एक मंत्रालय करा. मग नागपूरने काय पाप केलंय, उपराजधानी आहे ना, मग एक नागपूर मंत्रालय करा, एक कोल्हापूर मंत्रालय करा, एक पुणे मंत्रालय करा, एक औरंगाबाद मंत्रालय करा ना, 6 मंत्रालय करा. आता पालकमंत्री ही कन्सेप्ट आहे ना बाबा तुमच्याकडे, मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर का घोषणा केली ती तुम्ही? कधी कधी ना मी बघतो सामान्य माणूस पण जे प्रश्न विचारतो ना, ते प्रश्न या मोठ्या लोकांच्या मनात कसे येत नाहीत मला कळत नाही. पण मला असं वाटतं की अत्यंत योग्य असलेला निर्णय अयोग्य वेळी घेतला, आणि तो म्हणजे महामुंबईसाठी स्वतंत्र मंत्रालय आज त्यांनी जाहीर केलं. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.